नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा। कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी तुरीचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे। व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 8 फेब्रुवारी 2026 मध्ये आमलेर मध्ये लाल तूर 1000 ची आवक कमीत कमी 6851, जास्तीत दर 7851, सर्वसाधारण 7851। तसेच पाचोरा मध्ये लाल तूर 400 ची आवक कमीत कमी 6900 रुपये, जास्तीत दर 7950, सर्वसाधारण 7500। तसेच मूर्तिजापूर मध्ये लाल तूर 900 ची आवक कमीत कमी 8005, जास्तीत दर 8200, सर्वसाधारण 8105। तसेच खामगाव मध्ये लाल तूर 4106 ची आवक कमीत कमी 5000 रुपये, जास्तीत दर 8300, सर्वसाधारण 8150। तसेच मलकापूर मध्ये लाल तूर 4535 ची आवक कमीत कमी 7790, जास्तीत दर 8545, सर्वसाधारण 8400। तसेच दिग्रस मध्ये लाल तूर 305 ची आवक कमीत कमी 8025, जास्तीत दर मध्ये 8105, सर्वसाधारण 8095। तसेच वणी मध्ये लाल तूर 274 ची आवक कमीत कमी 7295, जास्तीत दर 7999, सर्वसाधारण 7998। तसेच सावनेर मध्ये लाल तूर 870 रुपये, जास्तीत दर 7999, सर्वसाधारण 750 रुपये। हे होते 8 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील तुरीचे ताजे बाजारभाव। भेटूया अशा नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।